दरम्यान एबीपी माझानं बँक ऑफ इंडियाच्या काटोल शाखेत जाऊन या अधिकाऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। सुरुवातीला बँकेचे अधिकारी भेटलेले नाहीत, मात्र काही वेळानंतर पुन्हा प्रयत्न केल्यावर बँक अधिकाऱ्यांनी भेटण्याची तयारी दर्शवली आहे। आम्ही कोणत्याही जातीच्या आधारावर बँक खातं नाकारलं नाही, आमच्या बँकेत असं जातीभेद केला जात नाही असं स्पष्टीकरण बँक अधिकाऱ्यांनी दिलंय। मात्र हेच ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार झालेले नाहीत। याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। डोंगरगावमधील पारधी आदिवासी महिलांना जातीच्या आधारावर आणि सोबतच त्यांचे कुटुंबातले लोक दारूचा व्यवसाय करतात, ते अस्वच्छ असतात, या मुद्द्यावरून बँक खाता, बचत गटाचा सामूहिक आणि महिलांचा वैयक्तिक बँक खाता नाकारल्याच्या प्रकरणासंदर्भात आम्ही काटोल येथील बँक ऑफ इंडियाचे जे अधिकारी आहेत त्यांना शाखेत जाऊन भेटलो। त्यांनी कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलं, मात्र जातीच्या आधारावर कुणाला बँक खाता नाकारलेलं नाही। त्यांनी सर्व आरोप जे आहेत ते फेटाळून लावले। डोंगरगावमधील महिलांचे जे बँक खाता उघडण्यासंदर्भातले, मग ते बचत गटाचा सामूहिक खातं असो किंवा महिलांचे वैयक्तिक खाते असतील, त्याचा अर्ज जो आहे तो बँकेत प्रलंबित आहे। लवकरच त्या संदर्भात प्रक्रिया केली जाईल अशी माहिती दिली। मात्र गेल्या 1.5 महिन्यापासून हे बँक खाता उघडण्यासंदर्भातले अर्ज प्रलंबित का आहेत याचा कुठलाही समाधानकारक उत्तर त्यांनी दिलं नाही। मात्र जातीच्या आधारावर कोणालाही बँक खाता नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही आणि बँक ऑफ इंडियाच्या काटोल शाखेने तसं कुठलाही कृत्य केलेलं नाही असं त्यांचा दावा आहे। हे मात्र ते कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाही। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, काटोल, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।